चला, विल स्टार्ट विथ द स्टेप 1 फॉर म्हणजे रजिस्ट्रेशन, नोंदणी करा. आता नोंदणी करण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. द फर्स्ट इज टाईप ऑफ मेंबरशिप. लेट अस सी व्हॉट इज द टाईप ऑफ मेंबरशिप्स. तर टाईप ऑफ मेंबरशिपमध्ये देर आर टोटली 3 टाईप्स ऑफ मेंबरशिप. म्हणजे देर आर द 2 ग्रुप्स. एक आहे ज्यांचं सरनेम किंवा ज्यांचं नाव जोगळेकर आहे किंवा माहेरवाशीण आहे, म्हणजे जी जन्माने जोगळेकर होती आणि नंतर मग ती दुसऱ्या घरात कुळामध्ये विवाह करून गेली. ह्यांच्यासाठी एक ग्रुप आहे, म्हणजे जे मूळ जोगळेकर आहेत आणि ऑब्वियसली सासूरवाशीण ज्या बहिणींनी आपल्या लग्न करून जोगळेकर कुटुंबात आल्या आहेत त्या सर्व. ह्या सर्वांसाठी जोगळेकर किंवा माहेरवाशीणसाठी तिकडे 2 ग्रुप आहेत. एक आहे लाईफ मेंबर आणि दुसरा आहे रजिस्टर्ड मेंबर. तर ज्या वेळेला तुम्ही ह्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करतात आणि तुमचं जर सरनेम जोगळेकर असेल किंवा तुम्ही माहेरवाशीण असाल तर तुमचा रजिस्टर्ड मेंबर म्हणून नोंदणी केली जाते. जर तुम्ही आधी 500 रुपये किंवा 1000 रुपये भरून लाईफ मेंबर झाला असाल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला लाईफ मेंबरशिप अलोकेट केली जाते. आणि समजा तुम्ही लाईफ मेंबरशिपचे पैसे भरले नसतील तर थोड्याच दिवसात आपण या वेबसाईटवर आपण रजिस्टर्ड मेंबरवरून लाईफ मेंबर बनण्यासाठी लिंक देणार आहोत, जेणेकरून आपण 1000 रुपये ही जी लाईफ मेंबरशिप फी आहे ती भरून आपण आजीवन सदस्य बनू शकतात. तिसरा रजिस्ट्रेशनचा प्रकार जो आहे तो आहे जे नॉन जोगळेकर मंडळी आहेत त्यांना जेव्हा इकडे मेंबर बनायचं असेल तर दे कॅन बिकम अ गेस्ट मेंबर, म्हणजे अतिथी सदस्य म्हणून आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यामुळे कोणीही व्यक्ती जोगळेकर असो किंवा नसो ही व्यक्ती मेंबर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकते. आणि आपण ती रजिस्ट्रेशन करायची जी पद्धत आहे ती आता आपण बघणार आहोत. ह्याचं पाठचं कारण असं की कुठलाही तिराईत माणूस येऊन जर वेबसाईटवर डेटा बघत असेल तर त्याला अलाव करू नये, म्हणून फक्त रजिस्टर्ड मेंबरनाच ही ह्या इन्फॉर्मेशन ॲक्सेस करण्याची परवानगी आहे. पण जोगळेकर असतील तर त्यांना जास्त माहिती मिळू शकते आणि गेस्ट मेंबर असतील तर एक त्यांना लिमिटेड माहिती मिळू शकते. ते आपण बघूच या. तर आपण सुरुवात करूया. बरं, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की म्हणजे जोगळेकर कुलवृत्तांताचा जो ग्रंथ होता तर त्याची 2010चे ग्रंथाची कॉपी इकडे ॲवेलेबल आहे. तर म्हणजे कोणालाही जर 2010चा जर ग्रंथ बघायचा असेल तर ही कॅन गो थ्रू इट आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या इन्फॉर्मेशन ॲवेलेबल आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करायला येता किंवा रजिस्टर करण्याचा प्रयत्न करतात तर त्यावेळेला 2 विभागात डिव्हिजन होते. एक म्हणजे आपलं नाव हे 2010च्या ग्रंथात आहे किंवा 2010च्या ग्रंथात नाही आहे. जर ते 2010च्या ग्रंथात असेल तर याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी कुठल्या तरी कुलवृक्षाशी संबंधित आहात आणि तुमचं नाव तिकडे रजिस्टर झालेलं आहे. आणि समजा तुम्ही जर 2010च्या ग्रंथाबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नव्हती, तुमचं नाव कधीच वापरलं नसेल तर मात्र तुम्हाला नवीन कुलवृक्ष सिलेक्ट करून किंवा नक्की कुठला तुमचा कुलवृक्ष आहे तो फाइंड आउट करून त्याप्रमाणे रजिस्टर करावं लागेल. ते आपण नंतर बघू. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया हे समजून की आपल्याकडे 2010मध्ये आपलं नाव रजिस्टर्ड आहे. आता जर आपलं नाव रजिस्टर्ड असेल तर कसं बघायचं? तर आता इकडे ही खूण आहे, ही थोडीशी विचित्र वाटते पण ही माणूस शोधण्यासाठी म्हणून केलेली खूण आहे. राईट साईड टॉपला म्हणजे माझा इकडे ॲरो हॉवर होतो आहे तिकडे. तर हे मी क्लिक केलं तर मी कुठल्याही व्यक्तीचं नाव, म्हणजे समजा माझं नाव अमोल शंकर आहे तर मी अमोल शंकर म्हणून जर टाईप केलं तर मला अमोल शंकरचं नाव दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा
कुलवृक्ष जो आहे तो आहे हेदवी कुलचंदे वन. तर म्हणजे मला रजिस्ट्रेशन करताना हेच कुलवृक्षाचं नाव वापरलं पाहिजे ह्याची जरा जाणीव ठेवा आणि ह्याची काळजी घ्या प्लीज. ओके, कारण हे फार महत्त्वाचं आहे. जर रजिस्ट्रेशन चुकीचं झालं तर आपला डेटा चुकीचा जाईल. आणि तसंच मी आता विशाल जोगेकरचं पण बघतो. विशाल अनिल. विशाल अनिल हा हेदवी मुंबईचा आहे, मुंबई 1. तर आपण ह्याचं रजिस्ट्रेशन पाहणार आहोत. तर रजिस्टर करताना 2 बाबी फार महत्त्वाच्या आहेत. ऑब्वियसली तुमचं नाव, तुमची बर्थ डेट आणि तुमचा कुलवृक्ष, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या बॅकएंड डेटाशी कंपेअर करून त्याप्रमाणे आपलं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. जर समजा तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इनला जाऊ शकतात. तर हे आपण लॉग इन कसं करायचं हे आपण नंतर बघू. लॉग इन करताना तुम्ही आयदर ईमेलने किंवा तुम्ही फोन नंबरने लॉग इन करू शकतात. म्हणजे इकडे जे बटन आहे त्याने ईमेल किंवा मोबाईल नंबरने तुम्ही क्लिक करू शकतात. तर सध्या आपण ते नंतर बघूया. जर ऑलरेडी तुमचं रजिस्टर्ड असेल आणि तुम्ही रजिस्टर करायला गेलात तर इट विल गिव्ह द एरर की बाबा तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड आहात, तर मग तुम्हाला लॉग इन करावं लागेल. पण आता समजून चालूया पण की आपलं लॉग इन नाहीच आहे, तर रजिस्टर्ड नाही आहे. तर अशा परिस्थितीत आपण कसं करू. तर आपण पहिल्यांदा नाव टाईप करूया, विशाल अनिल जोगळेकर. तर आता इकडे ऑप्शन येतो, मी जोगळेकर कुलवृत्तांतचा सदस्य आहे. तर विशालचं नाव हे डेफिनेटली 2010च्या ग्रंथात होतं. आणि आपण मगाशी बघितल्याप्रमाणे विशालचा फॅमिली ट्री होता हेदवी मुंबई. हेदवी मुंबई होतं आणि त्याचं बर्थ डेट आहे 8 नोव्हेंबर 1983. आणि ह्याचा ईमेल आय डी आहे vishal.joglekar@cs. आता मी हे OTP पाठवा म्हणतो आहे. तर सध्याच्या मोमेंटला माझ्या सोयीसाठी मी इकडे हा OTP नंबर डिस्प्ले करतो आहे. पण ॲक्च्युली हा OTP हा तुमच्या ईमेलवर येईल. ओके, आणि त्यामुळे तुम्ही ईमेल तुमची व्हेरीफाय करता आहात. त्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मला विशालचा मोबाईल नंबर टाकू दे, 9169161153. तर मी OTP टाकला. तर अकाउंट इज नेम अँड फोन इज ऑलरेडी रजिस्टर्ड, यूज अनदर फोन नंबर टू रजिस्टर. महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही फोन नंबर द्याल त्यावेळेला जो OTP जो आहे हा तुमच्या व्हॉट्सॲपवर OTP येणार आहे. तर कृपा करून ज्या वेळेला तुम्ही मोबाईल नंबर टाकाल त्याला कृपा करून व्हॉट्सॲपवरती OTP बघा आणि तो इकडे एंटर करा आणि प्रस्थापित करा. तुमच्यासाठी तुम्ही हे खातं असं रजिस्टर करू शकतात आणि तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करू शकतात. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही हा असिस्टंट हा जो बटन आहे हे क्लिक करून त्याच्यावर तुमचं नाव आणि फोन नंबर, ईमेल ID आणि तुम्हाला जी अडचण आली आहे ती सबमिट करू शकतात. विल इमिजिएटली गेट बॅक टू यू इन शॉर्ट टाईम, म्हणजे 1-2 दिवसात, आणि तुम्हाला मदत करू सो दॅट तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करू. तर बरं, आता जर समजा तुम्ही जर जोगळेकर कुलवृत्तांताचे सदस्य नसाल तरी पण तुम्हाला असिस्टंटच्या थ्रू सध्याचं जावं लागेल. कारण तुमचा कुलवृक्ष निर्माण करण्यासाठी किंवा तुमचा कुलवृक्ष शोधण्यासाठी तुम्हाला सध्याच्या मोमेंटला मदत लागेल. ती आम्ही करण्यास तत्पर आहोत. सो दॅट आपलं एम असं आहे की आपल्याकडचा असलेला डेटा, आपली इन्फॉर्मेशन
ही जास्त ॲक्युरेट असावी आणि त्यामुळे आपल्याला सर्व जोगळेकरांना एकत्र मिळून ह्या डेटाचा पुढे जाऊन वापर करता यावा आणि कुलवृत्तांताची जी माहिती आहे ती मोर ऑथेंटिक अँड करेक्ट असावी. तर आपल्या घरातील सर्व आपल्या मंडळींना, परिवारांना, आपल्या मित्र जे जोगळेकर असतील त्यांना सर्वांना प्लीज ह्या वेबसाईटवर रजिस्टर करण्यासाठी रिक्वेस्ट करा आणि आपल्या मदतीची फार गरज आहे. आपल्याला सर्व जोगळेकरांचं रजिस्ट्रेशन करून एका ह्या प्लॅटफॉर्मवर आणायचं आहे आणि त्यासाठी तुमची मदत हवी आहे. धन्यवाद.